हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो, हीच ईश्वरी चरणी मी प्रार्थना करते. तर आजचा जो विषय आहे तो मील प्लॅनिंगवर आहे. तो तसा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर भाज्या आणल्यानंतर आपलं पहिलं काम येतं ते स्वच्छ धुवून छान साफ करून ठेवणे. तर आता मी सगळ्या भाज्या आणलेल्या आहेत ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवते. तर भाज्या धुवून झाल्यानंतर मी छान असं नॅपकिन ठेवून त्याच्यावर सगळ्या भाज्या ठेवून देणार आहे लाईनीशी, म्हणजे जेणेकरून की त्याच्यातलं भाज्यांमधलं पाणी सगळं सोकून घेईल आणि सुकून जातील भाज्या आपलं बाकीचं काम करेपर्यंत. तर अशा भाज्या मी ठेवून देते. आणि दुसरीकडे मेथीची भाजी पण आणली होती, तर मी ते पण स्वच्छ करून ठेवून देणार आहे साफ करून. आणि पालकची भाजी पण आणली होती, ती पण साफ स्वच्छ करून मी चिरून ठेवते, धुवून ठेवणार. आणि भाज्या फक्त घेऊन उपयोग नाही, तर ते धुवून स्वच्छ ठेवले तर ते फ्रेश राहतात. आपल्याला स्वयंपाक टेस्टी होण्यासाठी धने जिऱ्याची पावडर लागतेच. मी तसे तव्यावर गरम करून आता ते पावडर करणार आहे. आणि दुसरीकडे इडली बॅटर बनवत आहे, म्हणजे आठवड्यातून एकदा डोसा इडली आपण बनवतच असतो नाश्त्यासाठी. तर मी 3 वाटी तांदूळ घेतलेत आणि त्याच्यात 1 वाटी उडदाची डाळ घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यात थोडेसे मी मेथीदाणे टाकणार आहे. तर हे बघा, मेथीदाणे टाकल्यामुळे खूप छान असं आपले इडल्या होतात, फुगतात. आणि त्याच्यात थोडेसे पोहे पण टाकते मी, म्हणजे मी त्याचं बॅटर करून ग्राइंड करून ठेवणार आहे. आपल्याला संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी काय जेवण बनवायचं आहे, काय तो विचार आपल्याला सगळ्यांनाच, आपल्या ताईंना पडतच असतो. तसंच मला पण पडतो. तर आता मी छोले भिजायला घालणार आहे. तर छोले मस्त असे 2-3 तास भिजेल म्हणून मी ठेवून दिलेत. आता हे सगळं मेथीची भाजी वगैरे साफ करून भाज्या घेतल्यानंतर सगळं मी ठेवून देणार आहे. आणि एका कंटेनरमध्ये असे लिंब पण ठेवून देते, म्हणजे लिंबू चांगले राहतात आणि सगळ्या भाज्या छान राहतात. मग मी असं फ्लावर वगैरे आणलं आहे ते कापून ठेवते, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला कापून ठेवल्यानंतर जास्त त्रास नाही होत आणि लवकर आपल्या जेवण होत असतं. तर असं आपण सगळी योजना करून ठेवली आणि सगळ्या भाज्या वगैरे कापून ठेवल्या तर आपल्याला दुसऱ्या दिवशी त्रास होत नाही. तर भाज्यांच्या बाबतीत प्लॅनिंग रिलेटेड मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच. तसंच मी भेंडी आणलेली आहे भाज्यांबरोबर. तर भेंडी अर्धी धुवून अशी पुसून घेणार आहे आणि कापून ठेवणार आहे. आणि अर्धी भेंडी तशीच फ्राय करण्यासाठी ठेवून दिलेली आहे. तर आर्याला भेंडी आवडते, त्यासाठी मी भेंडी थोडी चिरून भाजी बनवणार आहे. आणि कारलं बनवणार आहे, तिला कारलं आवडत नाही, त्यासाठी मी आपण चिरून ठेवली तर मला लगेच दुसऱ्या दिवशी लवकर होईल भाजी. तर अशा प्रकारे भाज्या साफ करून स्वच्छ कटिंग करून ठेवल्या ना टिश्यू पेपरमध्ये एका कंटेनरमध्ये, तर खूप छान आणि फ्रेश राहतात. भाज्यांबरोबर मिरच्या पण मी जास्त आणल्यात. तर त्या मिरच्या घेऊन आले ना तर त्याची देठ काढून छान असं टिश्यू पेपरमध्ये कंटेनरमध्ये मी ठेवून देते. देठ काढल्यामुळे खूप जास्ती दिवस मिरच्या टिकून राहतात. तसंच मी हे बघा लसूण पण सोलून ठेवलं आहे. लसूण ठेवलं ना पेस्ट करून, आलं लसणाची पेस्ट करून ठेवते मी. तर आपल्याला सकाळी घाई गडबडीत पटकन यूज होतो त्याचा, तर लगेच वापरता येतं. तसंच मी मिरची, लसूण, जिऱ्याची पण पेस्ट करून ठेवलेली आहे. थोडंसंच पेस्ट करून ठेवली आहे, कारण जास्त पेस्ट करून ठेवली ना तर खूप दिवस ठेवल्याने त्याची टेस्ट निघून जाते, काहीच टेस्ट राहत नाही. त्याच्यामुळं मी छोट्याशा बरणीत अशी थोडीशी पेस्ट करून ठेवली आहे. लसणाची पेस्ट, आलं लसणाची पेस्ट असं करूनच ठेवते आणि कंटेनरमध्ये छोटं ठेवून देते डब्यांमध्ये. तर अशा प्रकारे आपण आठवड्याची योजना केली तर खूप आपल्याला सोयीचं पडतं. आणि भाज्याच्या बाबतीतही मी जे तुम्हाला ट्रिक सांगणार आहे, ती ट्रिक असं आहे, म्हणजे प्लॅनिंगच्या रिलेटेडच आहे. ती म्हणजे आपण भाजीच्या बाबतीत कोणती भाजी बनवायची, रोज काय करायचं, आपण प्रिपेअर असेल ना तर आपल्याला टेन्शन राहत नाही तेवढं. तर मला रोजच्या जेवणामध्ये काय भाजी बनवायची आहे, काय आठवड्यात करायचं आहे, ते सगळं मी शेड्यूल बनवत असते. तसंच तुम्हाला दाखवते मी काय डायरी बनवली आहे, ती कशी डायरी बनवली आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा मी बऱ्याचशा गोष्टी वर खाली होतात,
आणि आपण त्या बनवल्या जात नाही. पण भाज्या अशा रेडी असेल तर त्याचं प्लॅनिंग करायला वेळ लागत नाही आणि आपल्याला खूपसा टाईम पण वाचतो. तर हे बघा मी मगाशी म्हटलं तुम्हाला, की त्यांना कारलं आवडतं, तर आर्याला वेगळी भाजी आवडते. तर त्यासाठी मी भेंडी थोडीशी केली, चिरून ठेवली आणि आता त्यांच्यासाठी मी कारलं थोडंसं 4-5 काढले, तरी पण मी तिला जबरदस्ती देते कारण कारलं आपल्यासाठी चांगलं असतं. तर ते मी शिजवून ठेवले चिंच आणि मीठ घालून आणि आता बघा धन्याची, जिऱ्याची पावडर अशी करून ठेवली मिक्सरमध्ये. ते पण भरण्यांमध्ये भरून ठेवते कारण आपल्या रोजच्या जेवणामध्ये ते लागतच असतं. बाहेरून आणण्यापेक्षा मी घरातच बनवणं बेटर समजते. तर अशा प्रकारे माझा आपला रोजचा मसाल्याचा डब्बा पण मी सगळं नेहमी सतत व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते. थोडंफार इथं-तिथं सगळ्यांचंच होत असतं. तसं माझंही होत असतं. तर हे बघा मी स्वच्छ असा टिश्यू पेपर बदली केलाय आणि त्या डब्यामध्ये जे काही कमी वस्तू आहेत आणि आता धने जिरे पावडर मी बनवले, ते सुद्धा मी डब्यामध्ये भरून ठेवते. राई, जिरं, सगळं हळद वगैरे सगळं म्हणजे मसाल्याचा डब्बा असा छान भरलेला दिसतो. तर तसं मी सगळं भरून ठेवलंय. हे बघा. तर खूप छान आपल्याला आवडतो हा रोजच्या जेवणातला म्हणजे डब्बा आहे तो यूज होणारा. तर बघा किती छान असा दिसतोय. तर असं मी डेली ठेवण्याचा प्रयत्न करतच असते. तर आता सगळं झाल्यानंतर मग माझं एकीकडे कारलं शिजून झालं होतं. छान शिजून झाल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी फक्त ते शेंगदाणे आणि मसाला घालून आपल्याला फ्राय केल्यावर खूप छान लागतं. तर मी आता काढून ठेवून देते डब्यामध्ये. तर सकाळी मी हेच करणार टिफिनला. तर अशा प्रकारे हे बघा मी जे शेड्यूल बनवलं आहे, तर बघू शकता तुम्ही वीकली प्लॅन म्हणतात, तसं मी डायरीवर केलंय. तुम्ही एखादा बोर्डसुद्धा करू शकता आणि त्याच्यावर लिहू शकता. तर मी अशी डायरी बनवली आहे. तर अशी सोमवारी काय नाश्ता बनवायचा आहे, मंगळवारी मी काय बनवणार आहे आणि दुपारच्या जेवणात काय बनवणार आहे, रात्रीच्या जेवणात काय बनवणार आहे, हे सगळं डिटेल मी लिहिलं आहे. त्याच्यामुळे मला ते बघून आपल्याला काही डोक्यात पटकन लक्षात येत नाही, पण ते बघून लगेच लक्षात येणार, की हां, हां, ही भाजी बनवायची आहे आपल्याला. तर आता तुम्ही बघू शकता मी सोमवारी नाश्त्याला पोहे बनवणार आहे आणि मंगळवारी उपमा बनवणार आहे, बुधवारी मेथीचे पराठे बनवणार आहे. तर असं मी सगळं शेड्यूल लिहिलेलं आहे. सोमवारी दुपारच्या जेवणामध्ये किंवा टिफिनला म्हणा, कोबीची, चण्याची डाळ टाकून भाजी बनवणार आहे आणि त्याचबरोबर सॅलड असेल. मंगळवारी दुपारी घेवड्याची शेंग बनवणार आहे. बुधवारी गवारीची भाजी आहे. म्हणजे टिफिनसाठी मी नॉन शक्यतो देत नाही. पण अंडीची भुर्जी वगैरे बनवू शकतो. तर बुधवारी, शुक्रवारी, संडेला असं नॉन आम्ही खात असतो. तर असंच बुधवारी कोणते संकष्टी वगैरे असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. पण असं आम्ही बुधवार, शुक्रवार, संडे नॉन-व्हेजचाच वार असतो. त्याच तर नाश्त्याला कधी ब्रेड आमलेट किंवा काहीही आपण बनवू शकतो. तर तसं मी सगळं लिहून ठेवते. त्याप्रमाणे जर आपल्याला समजा भाज्या काही घेऊन रोज-रोज खाऊन कंटाळा आला, तर इथे कडधान्य बघा लिहून ठेवली मी आणि हिरव्या भाज्या, पालेभाज्या, हिरव्या भाज्या अशा मी लिहून ठेवल्या. तर शेपू, मेथी किंवा आपल्याला वाटलं तर कधी थापी वडी किंवा कढी आणि वेगवेगळं काही आपण कोथिंबीरची वडी असं जेवणामध्ये बदल करू शकतो किंवा कोणी आलं अचानक तर आपल्या घरात भाजी असेल तर आपण त्या लिस्टमध्ये बघितलं तर पटकन आपल्याला क्लिक होतं आणि आपण ते करायला घेतो. तसंच तुम्ही नक्की अशी लिस्ट बनवा आणि आणि एक महत्त्वाचं म्हणजे जर आपण वेगवेगळ्या अशा भाज्या बनवल्या, तर आपण त्या भाज्यातून आपल्याला प्रोटीन, व्हिटॅमिन ह्या सगळ्या आपल्याला जे शरीराला गरज असते ते पण भेटतं. वेगवेगळ्या भाज्यातून आपल्याला ते मिळतं. आणि मी अशी लिस्ट माझ्या फॅमिलीच्या आवडीनुसार बनवत असते. त्यानुसार ती लिस्ट केली ना, तर आपल्याला पण सोपं पडतं. तसं तुम्ही पण तुमच्या घरामध्ये फॅमिलीनुसार अशी लिस्ट बनवा. अशा प्रकारे चार्ट रेडी असेल, तर वेगवेगळं आपण काहीही भाजी बनवू शकतो. तर ही माझी मेथड आहे. वीकली आठवड्यातून थोडा वेळ काढून तुम्ही घरातल्या घरात हे नक्कीच बनवा आणि हे जे रेडी असेल, तर आपल्याला त्याचं नक्की बेनिफिट मिळेल.
आणि अशा भाज्यांमध्ये आपल्याला आपल्याला म्हणजे मेन कंटाळा येतोच, पण लहान मुलांना तर भरपूर कंटाळा येतो. तसंच आर्याचं पण आहे. आर्याला तेच तेच रोजचं जेवण, भाजी खाऊन कंटाळा येत असतो. तर मग मी वेगळं काही बनवण्याचा प्रयत्न करत असते. जसं आपण संडेला इडली वगैरे बनवतो, तर जास्त हेवी ते पीठ राहिलं तर मग दुसऱ्या दिवशी होतंच. तर मग मी त्याच्याबरोबर बटाट्याची भाजी बनवते किंवा वेगळा डोसा बनवून देते. असं काही पण आपण वेगळं बनवू शकतो. तर आपलं ते त्याच्यानुसार आपण बदली करू शकतो. पण ह्या तुम्ही ट्रिक जर नक्की वापरलं तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. तसंच आपण बाहेरच्या गोष्टी सारखं देणं, तिला खाणं लहान मुलांना चांगलं नाही. तर आपण घरात थोडं काही वेगळं बनवलं तर ते लहान मुलं पण खातात आवडीने. तर तर मी आता कुरमुऱ्याचा चिवडा बनवला आहे. छान असं शेंगदाणे, खायची डाळ आणि शेव, चिवडा टाकून मी छान असा माझा कुरकुरीत चिवडा असा बनवून झालेला आहे. आणि तो भूक लागली की आपल्याला कधी पण घेऊन खाता येतो. आणि आर्याला हा कुरमुऱ्याचा चिवडा खूप आवडतो. त्याच्यामुळे मधून-मधून मी वेगळं काही करण्याचा प्रयत्न करत असते. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि मी जे सांगितलेल्या ट्रिक्स तुम्ही नक्की वापरताल, फॉलो करताल. तर चला मी व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. छान-छान कमेंट्स करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.